होतं ना, कधी आवडणार आहे टेबल? उद्या आवडत. उद्या काय, आता का नाही? उद्या आवडतं ना. तुमच्या घरात पण हेच घडतं का? अहो, सगळ्यांच्या घरात थोड्या थोड्या कारणांमुळे या गोष्टी घडतच असतात आणि फक्त लहान मुलं नाही बरं का, मोठ्या माणसांच्या बाबतीत पण हे जास्त प्रमाणात घडतं. यालाच आपण म्हणतो प्रोकॅस्टिनेशन, म्हणजे चाल ढकल करणे. तर आपला आजचा व्हिडिओ आहे प्रोकॅस्टिनेशन ओव्हरकम कसे करावे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार, माझं नाव आहे राधिका सोमण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हो, तर आपला हा व्हिडिओ आजचा खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपली नेहमीची विनंती, लाईक करा, प्लीज शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आपण पहिल्यांदा बघणार आहोत प्रोकॅस्टिनेशनची महत्त्वाची 3 कारणे. त्यातलं पहिलं कारण आहे आळशीपणा, म्हणजेच लेझीनेस. आज करू, उद्या करू, 1 तारखेला करू, सोमवारी करू, पुढच्या वर्षी सुरुवात करू. या गोष्टी आपण का करतो? कारण की ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी त्या गोष्टी आपल्या प्रायोरिटीवरती कधीच येत नाहीत. आणि जे एंटरटेनिंग आहे, जे इझी आहे ते आपण करण्यामध्ये रमतो आणि आपली कामं पायलप होतात आणि आपल्या अंगातला आळशीपणा वाढत जातो. थोड्या ना थोड्या फरकाने मी पण असंच करते. आपले दुसरे कारण आहे ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आणि डिस्ट्रॅक्ट होण्याचे सगळ्यात मोठे साधन कोणते? बरोबर, मोबाईल. आपण आपला इतका वेळ मोबाईलवरती वाया घालवतो की आपल्याला कळतही नाही. एका सोशल मीडिया ॲपवरून दुसऱ्या सोशल मीडिया ॲपवरती आपण सारखे जेवण करत राहतो आणि आपला वेळ कुठे गेला आपल्याला समजत नाही. तुम्ही कधी तुमचा स्क्रीन टाईम चेक केलाय का? एकदा नक्की चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोशल मीडिया वाईट आहे असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये, पण सोशल मीडियावरती आपण आपला किती वेळ वाया घालवायचा याचं मात्र लिमिट आपण नक्कीच ठरवू शकतो. आपले तिसरे कारण आहे ते म्हणजे भीती किंवा अँक्झायटी. आपल्याला मीटिंगमध्ये किंवा सोशल फंक्शनमध्ये जेव्हा कोण म्हणते की पुढे येऊन जरा हे प्रेझेंट करा किंवा 4 शब्द बोला, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये सेकंड थॉट्स चालू होतात. आत्ता नको, नंतर करूयात, थोड्या दिवसानंतर करूयात किंवा नेक्स्ट टाइम करूयात. पण हे असे का बरं होते? कारण आपल्या डोक्यामध्ये भीती असते की जे आपण करतोय ते लोकांना आवडेल तर, नाही आवडले तर, आपली फजिती तर नाही होणार. पण मी काय म्हणते, या सगळ्या गोष्टींचा विचार करायची काय गरज आहे? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जर आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर सुरुवात तर करायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात चांगला टाइम म्हणजे आत्ता, आत्ताच्या आत्ता. तर ही आहेत आपली प्रोकॅस्टिनेशनची 3 महत्त्वाची कारणे. 1 लेझीनेस, 2 डिस्ट्रॅक्शन आणि 3 म्हणजे भीती किंवा अँक्झायटी. आता आपण बघूयात हा पॅटर्न आपण कसा चेंज करू शकतो. त्यासाठी मी सांगेन ते उपाय नक्की ट्राय करा. पहिला उपाय आहे तो म्हणजे झोपायच्या आधी तुम्ही दुसरा दिवस नक्की प्लॅन करा. त्यासाठी मी जो क्वाड्रंट दाखवत आहे त्याचा नक्की उपयोग करा, ज्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी अर्जंट असे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही प्रायोरिटीवरती ठेवू शकता. ज्या व्हेरी अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट मात्र नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही तुमच्या हेल्पर्सना डेलिकेट करू शकता. ज्या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट मात्र नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. आणि ज्या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट नाही आहेत आणि अर्जंटही नाही आहेत अशा गोष्टी करायची काहीच गरज नाही. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे मोबाईलचे नोटिफिकेशन ऑफ करणे. तुम्हाला माहितीये, तुम्ही जर मोबाईलचे नोटिफिकेशन ऑफ केले तर तुमच्या डिस्ट्रॅक्शनमध्ये 50% फरक पडतो. हे नक्की ट्राय करा. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आणि हो, तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये तुम्ही स्क्रीन टाईमचा लिमिट सेट करू शकता. हे सेटिंग नक्की ट्राय करा आणि मला रिझल्ट सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आपला पुढचा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे 80-20 परेटो रूल, ज्याला विल्फ्रेडो परेटो यांनी शोधून काढला आहे. तर असे निरीक्षण आहे की आपल्या ओव्हरऑल रिझल्टच्या 80% रिझल्ट हे आपल्या 20% कृतीमधून येतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण सकाळी लवकर उठून एक्सरसाइज केला, मेडिटेशन केलं, आपली महत्त्वाची कामे संपवली तर आपल्या दिवसाची प्रोडक्टिव्हिटी ही खूप चांगली येते. हे होते आपले प्रोकॅस्टिनेशन कमी करण्याचे उपाय. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा. थँक्यू.